टोळी युद्ध शमले, वैयक्तिक वादातून मुद्दे पडू लागले. जिल्ह्यात 8 महिन्यात 48 खून, वेदांत बंडगर केसरकर दाम्पत्य हत्याकांड गाजले. सांगली जिल्ह्यात वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत 48 खुनाच्या घटना घडलेल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये 3 ते 4 खुनांची वाढ झाली आहे. मात्र कोल्हापूर परिक्षेत्रात येणाऱ्या इतर जिल्ह्यातील खुनांच्या प्रमाणाच्या तुलनेत ही आकडेवारी कमी असल्याचा दावा पोलिसांकडून केला जातो आहे. सांगली जिल्ह्यातील टोळी युद्ध जवळपास शमलेलं आहे. बहुतांश घटना वैयक्तिक कारणातून घडत असल्याचं चित्र आहे. 48 पैकी सांगलीतील कृष्णा घाटावर झालेल्या 1 खून वगळता उर्वरित 47 खुने वैयक्तिक वादातून झाल्याचं आकडेवारीतून समोर येत आहे. 2026 वर्ष संपायला अजून 4 महिने बाकी असताना जिल्ह्यात खुनांची घटनांची हाफ सेंचुरी होण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात गंभीर गुन्हे घडू नयेत यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. अनेक टोळ्यांचा बिमोड करण्यात आला आहे, परंतु वैयक्तिक वाद, जमिनीचे भांडण, अनैतिक संबंध, खंडणी, पैशांचा तगादा यातून होणारे खून रोखण्यात यश आलेले नाही. महापालिका क्षेत्रात खुनाच्या सर्वाधिक घटनांची नोंद दिसून येते. मध्यंतरी सांगलीतील वेदांत बंडगर या 13 वर्षीय बालकाच्या डोळ्यात गोळी चढून खुनाचे प्रकरण गाजले. त्यानंतर मिरजेत महावितरण कर्मचाऱ्याचा झालेला खून वैयक्तिक वादातून होता. नुकताच कुपवाड येथे घडलेला केसरेकर दाम्पत्याचा खून दुहेरी खून याच वैयक्तिक संघर्षाची परिणिती आहे. वर्षाच्या सुरुवातीला पूर्व वैमनस्यातून झालेली खुनांची मालिका रोखण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असले तरी गुन्ह्यांचे सत्र थांबलेले नाही. गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी अनेक सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे. अनेक टोळ्यांवर हद्दपारीची तर काहींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. कोल्हापूर परिक्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत जून अखेर सांगलीत 3 तर पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीणमध्ये प्रत्येकी 10 खून झालेले आहेत. कुपवाड येथील दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. संशयित फरीद शेख याला फाशी द्या किंवा आमच्या ताब्यात द्या अशी आक्रमक भूमिका स्थानिक नागरिकांनी घेतली आहे. मात्र संशयिताच्या दहशतीविरोधात नागरिकांनी आधीच पोलीस ठाण्यात तक्रार केली असती तर केसरेकर दाम्पत्याचे प्राण वाचले असते अशी चर्चा रंगते आहे. संशयित फरीद शेख अत्यंत क्रूर प्रवृत्तीचा आहे. त्यांनी यापूर्वी स्वतःच्या मुलावर चाकूने हल्ला केला होता अशी माहिती समोर येते आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.